तर चला मी पण चालले बागत. चला की तुम्ही पण. का थोडं चला, परत या, परत सायकल घेऊनच चला या. तर माझी मुलं गेलेत शाळेला. मग हे आमचा भाचा आहेत. या बघू भाचे भांजे आ जाओ. तर आता करमना झाले आहे का नाही. सायकल खेळा तुम्ही, ठीक आहे. पोरं शाळेला गेले त्यामुळे त्यांना करमना झालंय. पोरं आले की मग काय मजेत असते ती. जरा पोरं गेले की गप्प गप्प बसते ती. तर आता सायकल आहे, सायकल खेळतेली. आम्ही आता बाईक आहे त्या म्हणल्यावर आई पण गेले त्या बागत. आता मी पण जाते. चला मग बागत. म्हणजे पडतोय मन ते तर मोठं झाले ते आता. मग मोठं चालेल. मला वाटलं फक्त ही वाल करायचं, ही जरा बारीक राहिली तर छोट नुसतं असं करायचं. नुसतं असं. असं 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 झाडलं तरी गळत येत. मग हे असलं ह्याला काय जरूरत आहे. सेटिंग झालेलं आहेत ना. हा ती केलंय मी, पाडलंय खाली बघ की. सेटिंग झाल्यालाच कमी करायचं आहे. पुन्हा गर्दी झाली की ती काढा येत नाही म्हणून. ओके असं झाडलं का नाही की पडते. जी झडत नाही त्याला व्हायचं असं फिरवायचं. सेटिंग झालं या त्याला तसं व्हायचं हात फिरवल्यावर मग लेन आहे ना निघत. पाडायचंच असते ती एखादी पातळी. जरा पातळ झालं का नाही बघ, आता झालं का पातळ तर तिथं ही दिसेल ती एक पाकळी पाड. आता मोडते तर पाकळी हाताला ती मोठं झालं की पाकळी मोडत नाही. कात्रीनं मग ती कात्री करायला. काय म्हणलं. भोवर जी चढती असा हात लावून सोडला म्हणजे कमी पण होत झालंच पाहिजे वयस कधी. घट घड असेल त्याला हात लावा, पातळ आहे त्याला लावायचा नाही. परत त्यांनी मला बोलवून घेतलं बागेतूनच, कारण ते पण तिथं औषध मारत होतं. मग ही शेवटची लाईन फवारायची होती म्हणून मला त्यांनी आवाज देऊन बोलवून घेतलं. आणि मी थांबले इथं आता ट्रॅक्टरजवळ आणि ते खाली चाललेत, कारण तिथून ते स्टार्ट करणार म्हणून ते तिकडं खाली गेलेत. त्याच्यानंतर मग आले बागत. परत बागत थोडं काम केलं. परत बायका सुटायचं टाईम झालं. तर हे बघा माझा हात बघा कसा झाला आहे, कसला झाला आहे बघा. ते घड वगैरे ते असं चोळून आणि थोडंसं गचपान वगैरे असते ते पण आम्ही काढलं त्यामुळं. त्याच्यानंतर आईचं अजून चालूच आहे बघा. मी खाली गेले ते माझा फोन तिथं ठेवलेला म्हणून घ्यायला, आणि तिथूनच व्हिडिओ स्टार्ट करून घेऊन आल्यावर मग परत चाललो आहे आता घरी. अजून बायका वगैरे गवत काढतायत आतमध्ये. त्यांचं सुट्टी झाली म्हणजे ते थोडंसं गवत वगैरे घेऊन मग जाते त्या. तोपर्यंत मी आणि आई चाललो आहे घरी. तर परत घरी येऊन आम्ही तयार झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. कारण येऊन थोडं गेलतो आधी बागेत, म्हणजे मोटर चालू केली ती, थोडंसं माळवं वगैरे लावायचं होतं. पण लाईट गेली म्हटल्यावर आलो. आणि आम्हाला एक जणांना बोलवलं होतं, त्यांच्या घरी काहीतरी प्रसाद होता देवाजवळ म्हणताना त्यांनी आम्हाला बोललं होतं खायला. मग आम्ही आधी गेलो नव्हतं, पण परत ह्यांच्याजवळ पण सांगितलं म्हणताना परत आम्ही तयार होऊन गेलो. तर हे बघा हे आहे मंगेवाडीमध्ये. तर हे आहे दरगोबाचं मंदिर. तिथं म्हणजे कसं आमच्या घरी कामाला बायका येतात ना, मग त्यांनी खूप आग्रहाने सांगितलेलं या म्हणून. त्या आलेल्या आदल्या दिवशी घरी आमच्याकडे गवत वगैरे न्यायला त्यांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही आलो. तर हे बघा. तर चला आता आम्ही करतो जेवण. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आलो घरी. घरी आल्यानंतर आली लाईट आल्यावर आम्ही आलो आता बागेत आलो. म्हणजे आई मी आणि ह्यांनी आलतो. मी ह्यांना बारडी द्यायला आलते. तर हे लागलेत बघा आता खत सोडायला ठिबकमधून. तर हे बघा ही इथून पाईप जॉईंट करून ही ठिबकमधून म्हणजे जमिनीत खत सोडायचा. तर चला, थँक्यू सो मच अँड बाय बाय.